नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पृथ्वीज फॅशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तर आजचा आपला आरी वर्कचा 7वा दिवस आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी लीफची डिझाइन आहे ती आपण चेन स्टिचने तयार करणार आहोत। म्हणजेच पानाची डिझाइन आपण चेन स्टिचने तयार करणार आहोत। तर आता इथे मी स्टँड इथे तयार करून घेतलेला आहे, फॅब्रिक लावून घेतलेला आहे, पेन्सिल घेतलेली आहे आणि आता आपण इथे जे पान आहे त्याचा शेप इथे ड्रॉ करून घेणार आहोत। तर इथे मी 4 पानांचा शेप ड्रॉ करून घेणार आहे। प्रत्येक पान हा वेगवेगळा असेल, प्रत्येक पानाचा शेप देखील वेगवेगळा असेल। तर आता पहिला जो पान आहे तुम्ही बघू शकता, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला तो काढून घ्यायचा आहे, म्हणजे पेन्सिलने ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर इथे शेप व्यवस्थित आला पाहिजे। दुसरा जो पान आहे तुम्ही बघू शकता, हा कोळीसारखा आहे, म्हणजेच याचा जो शेप आहे तो पहिल्या पानापेक्षा वेगळा आहे। आणि तिसरा जो आहे तर या पानाला इथे आपल्याला कोणे आहेत। तर तुम्ही कुठल्याही प्रकारची डिझाइन असेल, तुम्हाला ज्यावेळेस आरी वर्क करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स इथे काढावे लागणार आहेत। तर त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शेप आला तरी तो तुम्हाला काढता आला पाहिजे। तर इथे हा तिसरा आणि चौथा देखील आपण इथे ड्रॉ करून घेतलेला आहे। याचं टोक थोडं लांब आहे, हा लॉंग लीफ आहे। तर या चारही जे लीफ आहेत, या चारही लीफला आपण आता जी चेन स्टिच आहे ती टाकणार आहोत। तर चेन स्टिच टाकत असताना तुम्ही बघू शकता त्यांचे जे शेप आहेत ते चारही लीफचे म्हणजे पानांचे वेगवेगळे आहेत। तर आपल्याला प्रॉपर व्यवस्थित ते जसे ड्रॉ केलेले आहेत अगदी तसेच ते आले पाहिजेत। आता मी तुम्हाला इथे प्रत्येक जो पान आहे त्याला चेन स्टिच टाकून दाखवणार आहे। आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काही डिटेलमध्ये व्हिडिओ बघितले आहेत चेन स्टिचचे, तसेच कर्वचा देखील व्हिडिओ बघितलेला आहे। आता तुम्ही बघा, जो पहिला पानचा जो शेप आहे त्याच्यामध्ये आपला कर्व शेप येतो। तर हा कर्व शेप कसा टाकायचा हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलंच आहे। छोटा किंवा मोठा जसा टाका घ्याल तुम्ही, पण एकसारखे टाके टाकायचे आहेत। टाके टाकत असताना सुई व्यवस्थित पकडायची आहे, धागा तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता बघा इथे टोक आलेला आहे, तर टोकाला काय करायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे की आपल्याला ज्यावेळेस वळण घ्यायचं असेल किंवा कोणा येईल तर त्यावेळेस आपल्याला छोटा टाका टाकायचा आहे। तर पहिल्या लाईन मधला एक छोटा टाका आणि दुसऱ्या लाईनला जाताना दुसरा छोटा टाका। तर हे 2 टाके जे आहेत ते लहान टाकायचे आहेत आणि नंतर तुमचे जे काही तुम्ही टाका टाकत आलेले आहात तेच पुढे कंटिन्यू करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो पहिला पानाचा शेप आहे तो चेन स्टिचने इथे तयार होत आहे। लक्षात घ्या, हा कर्व शेप मध्येच येतो। तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे, जर तुम्ही बघितला नसेल व्हिडिओ तर तुम्ही जाऊन बघू शकता। आता आपण एका कोपऱ्यातून जिथून स्टार्ट केलं तिथेच पुन्हा आलेलो आहोत। आता वरती आपल्याला एक लाईन काढायची आहे। तर लीफला मध्ये देखील लाईन असते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पानं आहेत त्याच्यामध्ये आपण त्याला भरणार नाही आहोत, म्हणजे डिझाइन टाकणार नाही आहोत। आज फक्त आपण त्याला चेन स्टिचने कसं बनवायचं शेप ते पाहणार आहोत। जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी हे सोप्या पद्धतीने देणं सांगणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांना ते समजलं पाहिजे। तर अशा पद्धतीने बघा, या पानामध्ये मी मध्ये देखील एक लाईन काढलेली आहे, म्हणजे ते दिसायला देखील सुंदर दिसेल। ते कसं काढायचं आहे तर तुम्ही बघितलं की मी एका पॉइंट पासून सुरुवात केली आणि पुन्हा त्याच पॉइंटला येऊन थांबले आणि मध्ये जी लाईन आहे ती टाकल्यानंतर चेन स्टिचला एंड नॉट टाकून घ्यायची आहे। आपला पहिला जो लीफ आहे, पान आहे, ते इथे तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता मी जसा शेप ड्रॉ केला होता अगदी तसंच ते आलेलं आहे। आता दुसरा जो पार्ट आहे, आपला दुसरा जो लीफ आहे तो देखील बघायचा आहे। आता याच्यामध्ये लाईन्स असतात आतमध्ये, पण आपण भरणार आहोत पुढे जाऊन, तर त्याची इथे सध्या टाकायची आवश्यकता नाही। आता पुन्हा जो दुसरा पान आहे त्याला देखील आपल्याला इथे चेन स्टिच टाकायची आहे। तुम्ही बघू शकता मी खालून एका पॉइंट पासून सुरुवात केलेली आहे आणि खालूनच तुम्ही ज्या कोपऱ्यापासून सुरुवात कराल त्या कोपऱ्याच्या शेवटी तुम्हाला येऊन थांबायचं आहे। तर आता बघा इथे आपला हा कोणा आलेला आहे। तर इथे मी पुन्हा एकदा स्लो मोशनमध्ये दाखवत आहे की धागा अगदी आपल्याला टाका जो आहे तो छोटा टाकायचा आहे, धागा खेचायचा नाहीये। पुन्हा दुसऱ्या लाईनवर जाताना आणखीन एकदा आपल्याला टाका जो आहे तो छोटा टाकायचा आहे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप पुन्हा तेच सांगते, कारण बऱ्याचदा नवीन व्ह्यूअर्स असतात किंवा काही जे नवीन असतात बिगिनर्स त्यांना समजायला थोडंसं कठीण जातं, म्हणून हे सारखं सांगत आहे। आता पुन्हा आपला जो टाका आहे तो पुढे कंटिन्यू करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला
जो दुसरा शेप आहे तो देखील आपला इथे व्यवस्थित चेन स्टिचने तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता मी जिथून सुरुवात केली तिथेच पुन्हा आलेली आहे आणि आता इथे देखील आपल्याला एंड नॉट टाकून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपला जो दुसरा शेप आहे तो देखील इथे तयार झालेला आहे। एंड नॉट टाकल्यानंतर धागा कट करायचा आहे। बघा तुम्ही शेप जो आहे तो इथे बदललेला आहे। दोन्ही जे पानं आहेत ती वेगवेगळी आहेत। आता तिसरं याच्यामध्ये आपल्याला जे कोणे आहेत ते जास्त आहेत, तर कोणे कसे घ्यायचे, व्यवस्थित कशा शेपने आपल्याला व्यवस्थित ते तयार करायचे हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील बघितलेलं आहे। तर इथे पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते की बघा आता आपण कोण्यावर इथे आलेलो आहोत। इथे टोक आहे हा, तर तो व्यवस्थित ठळक दिसला पाहिजे। तर पुन्हा आपल्याला छोटा टाका टाकायचा आहे पहिल्या लाईनला आणि दुसऱ्या लाईनला जाताना दुसरा। तर या पद्धतीने टाके टाकत जायचे आहेत आणि प्रत्येक जो कोना आहे तो ठळक दिसेल या पद्धतीने आपल्याला चेन स्टिच टाकत जायची आहे। आपला जो शेप आहे पानाचा तो व्यवस्थितच दिसला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे, कारण इथे जर तुमचा व्यवस्थित सराव झाला, तुम्हाला व्यवस्थित टेक्निक्स समजल्या, तर पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि जोही शेप असेल तुम्हाला तयार करायचा असेल तिथे मात्र तुम्हाला कोणत्याही अडचणी येणार नाहीत। तर अशा पद्धतीने हा जो लीफ आहे याला मी संपूर्ण पार्टला इथे मी चेन स्टिच टाकून घेत आहे। बघा पुन्हा टोक आलेला आहे, तर इथे देखील आपल्याला सेम टेक्निक यूज करायची आहे। लक्षात घ्या, तुम्ही जितकं व्यवस्थितपणे कराल, जितकी छोटी तुमची चेन स्टिचची साईज असेल, जेवढं व्यवस्थित तुम्ही जसा शेप दिलेला आहे त्या पद्धतीने चेन स्टिच टाकत जाल, तशीच तुमची जी डिझाईन आहे म्हणजे एम्ब्रॉयडरी जी आहे ती व्यवस्थित अगदी दिसायला सुंदर बनत जाईल। तर या गोष्टींची काळजी घ्यायची आहे की जराही आपला जो धागा आहे तो टाकत असताना खेचायचा नाहीये किंवा शेपच्या बाहेर आपली जी लाईन आहे ती जाता कामा नये। तर या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। आता मी एंड पॉइंटला बघा जिथून सुरुवात केली फिरून पुन्हा मी तिथेच आली। आता वरची जी लाईन आहे तिथे जायचं आहे। इथे आपल्याला एंड नॉट टाकायची नाही, कारण मला वरती देखील जायचंय। तर वर गेल्यानंतर चेन स्टिच टाकल्यानंतर मी तिथे एंड पॉइंटला एंड नॉट टाकेल। तर या देखील गोष्टींची काळजी घ्यायची आहे, कारण कन्फ्युजन होतं। तुम्ही कुठूनही सुरुवात केली तर ते कधी कधी थोडंसं चुकीचं वळण घेतं आणि एंडला पुन्हा मग ते दिसताना व्यवस्थित दिसत नाही। तर करतानाच सुरुवातीला कुठून सुरुवात करायचं हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता या लीफला देखील तुम्ही बघू शकता की मी खालूनच एका पॉईंटने सुरुवात केलेली आहे। तर जसं आपण पाठीमागचे जे तीनही लीफचे शेप आहेत ते आपण चेन स्टिचने तयार केले, सेम तसंच याला देखील करायचं आहे। आता हा थोडा शेप टोकाला थोडासा लांब आहे, तर याचा टोक जो आहे तो प्रॉपर दिसला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। तुम्ही टेक्निक व्यवस्थितपणे यूज केली तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा लीफ किंवा कुठल्याही प्रकारची एम्ब्रॉयडरी इथे तयार करू शकता। तर बघा इथे सुद्धा आपल्याला तीच पद्धत वापरायची आहे आणि अशा पद्धतीने आपला जो हा शेवटचा चौथा जो लीफ आहे तो देखील इथे आता तयार होत आहे। तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट्स असतील तर मला नक्की कमेंट करा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला मात्र विसरू नका। आता इथे आपल्याला एंड नॉट द्यायची आहे, तर मी इथे एंड नॉट दिलेली आहे आणि धागा आपल्याला कट करायचा आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपले चारही जे पानं आहेत, जी लीफ आहे ते इथे तयार झालेले आहेत। मी जसा शेप ड्रॉ केलेला अगदी तसेच्या तसे ते आलेले आहेत। आता तुम्ही याचा सराव करायचा आहे। प्रत्येक जो लीफ आहे तुम्हाला 2-2 वेळा ड्रॉ करून आणि चेन स्टिच टाकायची आहे। त्याच्यामध्ये काय चुका होत आहेत, कुठे बरोबर येते किंवा आणखीन काही सुधारणा करण्याची गरज आहे का, या सगळ्या गोष्टी बघायच्या। आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे लीफ तयार केलेले आहेत ते कसे भरायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पुढचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। पुढचा आपला क्लासचा 8वा दिवस असणार आहे, म्हणजेच आपला 8वा क्लास असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।